स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासाचे, त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू, हा 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 कुंकू, हा 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 कुंकू. असेच बोलत राहिलात ना तर खरंच आनंदाने वेळ लागेल मला. तेच हवंय मला. म्हणजे आनंदी आनंद हवाय मला. आनंदी आनंद गडे. अरे देवा देवा काय दिसते सुमे आईला तिच्या. तुमच्या दादांपेक्षाही खूप मोठी राजकारणी होऊन दाखवेन मी, तेव्हा तुम्हाला कळेल. दादातला राजकारणी तू अजून लांबून सुद्धा पाहिला नाहीयेस. दादा स्वतःच्या मेंदूत जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ना तेव्हा त्याच्या मनाला सुद्धा ती कळत नाही. हो का? मग मी पैज लावते. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, मग बघा. आता जर पाऊल मागे घेतलंस ना तर पांडुरंग सुद्धा तुझ्या मदतीला येऊ नाही शकणार. छातीत धडधडतंय, आत गेल्याशिवाय धडधड थांबणार नाहीये. त्यामुळे जा, आत जा. आत गेले असते पण भूतकाळाने करकचून बांधून ठेवलेल्या साखळ दंडातून मुक्त केलेस तुम्हाला. कडीन कडी गळून पडले एखाद्या मोगऱ्याच्या फुलासारखे. बऱ्याच वर्षांनंतर प्राजक्ताला पुन्हा बहर यावा आणि त्याचा सुगंध दरवळावा तसं वातावरण झालंय. कोणी ऐकलं तर म्हणेल एका राजकारणाचा कवी कसा काय झाला. का? काय हरकत आहे? राजकारणी हळवी माणसं असू शकत नाहीत. जगाचे प्रश्न सोडवता सोडवता स्वतःच एक प्रश्नचिन्ह होतात. आता हात सोडा माझा, नाही तर बाहेर सगळ्यांना प्रश्न पडतील. मी हात कुठे धरून ठेवलाय तुझा? तर तुझीच जायची इच्छा नसेल तर ठीक आहे.